एक नगराध्यक्ष आपल्या मनीषाताई वाळेकर आणि 59 नगरसेवक, टोटल 60 लोकांची टीम आहे. 60 लोकांची मोठी टीम ही आपल्याला 2 तारखेला या अंबरनाथवर विजयाचा भगवा फडकवून नगर परिषदेमध्ये वाजत गाजत पाठवायची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय. माझ्या लाडक्या बहिणींना खास करून मी राज्यभर फिरतोय, पण सगळ्या सभांमध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी मोठी आहे की मला आनंद होतो. काल मी सांगली विटामध्ये होतो, रात्री 10 वाजले होते, पण एकही लाडकी बहीण जागची हल्ली नाही. थंडीचं वातावरण होतं. यावरून विधानसभेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. तुम्ही ठरवलं होतं की लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याच्या बदल्यात मी ओवाळणी दिली, परंतु भावाला देखील आशीर्वाद देण्याचं काम तुम्ही केलं. विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा नव्हत्या, तेवढ्या आल्या 232 जागा आणि शिवसेनेच्या 80 जागा लढवून 60 आमदार तुम्ही निवडून दिले. इतिहास घडवला. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय. मी गरिबी काय त्याची जाण मला आहे. माझी आई पत्नी कशी महिन्याचं घर चालवायची, काटकसर करायची हे मी पाहिलंय. आणि ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मी निर्णय घेतला की या ठिकाणी आपल्या माता भगिनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी निर्णय घ्यायचा. आणि मग त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कोणी किती काही म्हणालं तरी मी तुम्हाला सांगतो, कोणी माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हा तुमच्या भावाचा शब्द आहे आणि हा एकदा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो. मैं एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. बाळासाहेबांनी सांगितले, आनंद दिघे साहेबांनी सांगितले, शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचारता. शब्द दिला की माघार नाही. आणि एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मध्ये वाळेकर आहेत, किनीकर आहेत, मनीषाताई आहेत, सुनील आहे, सगळ्या लोकांनी मिळून खासदार श्रीकांत शिंदे इकडे लक्ष देतात. त्यामुळे मला आता चिंता कमी झाली आहे. बरोबर, भरपूर कामं केली त्यांनी. शिव मंदिर अरे मी तर देण्याचं काम केलंय, पण तुम्ही ते राबवण्याचं काम केले ना. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि ते डॉक्टर पण आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो छोटे मोठे. 2022 ला असंच ऑपरेशन केलं. या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या, लाडक्या शेतकऱ्यांचं मनातलं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. विकासाची गंगा सुरू झाली. विकास प्रकल्प पुढे गेले. लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातली. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत. आणि आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहित होतो. आता आईचं पण नाव लिहायचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये घेतला. याचा अभिमान आहे, मला आनंद आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं. मी एकटा बडेजावपणा करत नाही. आमची टीम म्हणून आम्ही काम केलं आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे. सगळ्या क्षेत्रात नंबर 1 असलेलं राज्य महाराष्ट्र. आणि म्हणून शासन आपल्या दारी, बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. सरकार आम्ही लोकांच्या दारात नेलं. शासन आपल्या दारी. काय लाभार्थी पहिले नव्हते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या. कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे योजना.
या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आम्ही शासन लोकांच्या दारी नेलं. 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी. मी आठवण सांगतो, एक शासन आपल्या दारी कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली, मुस्लिम मुलगी, स्टेजवर. तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं. मी बोला काय झालं, काय अडचण है? तो बोले इसका नाम दुआ है. बोले क्या हुआ, कुछ काम है क्या? मैं बोलो तो म्हणते तुम्ही मुख्यमंत्री असताना आप तेव्हा मुख्यमंत्रीच होतो मी, कोल्हापूरला शासन आपल्या दारी झाला. मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 करोड़ रुपए दिए. ये मेरी बच्ची का ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम मैंने दुआ रख दिया. माझ्या बहिणी इकडे समोर बसल्यात म्हणून मी सांगतोय, इकडे पण आहेत. सभी लोगों सुन लो, ये अभी 2 तारीख को ऐसा नहीं करने का, ऐसा बटन दबाने का. आणि म्हणून हे अंबरनाथ हे शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीरांचा, बाळासाहेबांचा, साबीरबाईंचा आशीर्वाद आणि प्रेम असलेला बालेकिल्ला. आणि म्हणून मी बोलत नाही, मी काम करून दाखवतो. काम बोलतंय, अंबरनाथचं काम बोलतंय. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धन्यवाद देईन की त्यांनी एक मोठं विजन ठेवून या ठिकाणी सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या अंबरनाथचा सर्वांगीण विकास केला आहे. मी आपल्याला सांगतो, उरलेलं जे काम आहेत त्याला निधी कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. कारण एकनाथ शिंदे बोलत नाही, एकनाथ शिंदे भरभरून देतो, दोन्ही हाताने देणारा घेणारा नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी शेकडो, हजारो, लाखो राख्या मला बांधायला पाठवल्या. हे नशीब आहे माझं. पद येतात जातात, सत्ता येते जाते, नाव जाता कामा नये. ते नाव जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री मी सांभाळले मंत्रीपद. पण सगळ्यात मला आनंद कशात आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन, तुम्ही सांगितलेलं मी सगळं करणार आणि सदैव तुमच्या सोबत आहे. आणि मी एकच सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, मतपेटीत त्याचा नंबर पहिला, नंबर 1 आला पाहिजे. येणार ना? 1 नंबर येणार ना? म्हणजे तुमचा नंबर किती वर आहे? 8वा नंबर आहे, तो 1 नंबरला आले पाहिजे. तिकडे 1 नंबरचं बटन दाबाल. आपलं धनुष्यबाण बघा, बाकी काय बघू नका. धनुष्यबाण बघा, बटन दाबा. सोपं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, झाला विकास, करूया विकास, काम करू एक साथ. अंबरनाथच्या मागे सदैव उभा आहे तुमचा एकनाथ. अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे. प्रत्येक पायरीवर 150 कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ शिव मंदिर परिसर सुशोभीकरण केलं. काम सुरू आहे. काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा राहतोय. हे काम कोणी केलं? शिवसेनेने केलं. अंबरनाथला नाट्यगृह कोणी बांधलं? शिवसेनेने बांधलं. तुम्ही म्हणा श्रीकांत शिंदे, हे मला हळूच म्हणताय, श्रीकांत शिंदेने केलं. पाणी पुरवठ्यासाठी 51 कोटी कुणी आणले? शिवसेनेने आणले. अंबरनाथ शूटिंग रेंज कुणामुळे आली? शिवसेनेमुळे. 1 लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय कुणी केलं? शिवसेनेने केलं. नेहरू गार्डनचा पुनर्विकास कुणी केला? शिवसेनेने केला. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी UPSC सेंटर कुणी बांधलं, उभारलं? शिवसेनेने. गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण कुणी केलं? शिवसेनेने. किती वाचू आता, वेळ पुरणार नाही. अजून मला एक सभा आहे तिकडं ईस्ट मध्ये. आणि म्हणून मी सांगतो, या ठिकाणी विकासाची यादी भरपूर आहे. शिवसेना म्हणजे विकास
आणि शिवसेना म्हणजे प्रगती. आणि म्हणून अंबरनाथला आपल्याला टेम्पल सिटी करायचं आहे. अंबरनाथ फेस्टिवल जगभर प्रसिद्ध झाला. शिव मंदिर फेस्टिवल खासदारांनी सुरू केलेला. जगात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथं लोक कलाकार आले. 26 मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून तर मी म्हणालो आपल्याला टेम्पल सिटी करायची आहे, क्रीडा नगरी करायची आहे, मल्टी लेवल पार्किंग करायची आहे, नेवाळीचा डबल डेकर पूल करायचं, स्टेशन वायर्स ठाण्यासारखा सॅटिस करायचं, मेट्रो 5 आणि मेट्रो 14 ची कामं वेगाने पुढे जातात. खासदार त्याचा पाठपुरावा करतात. चिखलोली येथे दोन्ही मेट्रोचं इंटिग्रेशन होईल. खासदार, आमदार, वाळेकर, आपल्या ताई, सुनील हे सगळे लोक काम करतात. अंबरनाथ, बदलापूर, मुंबई, नवी मुंबईचा प्रवास सुपरफास्ट होईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता फक्त एकच करा. अंबरनाथ काय? अंबरनाथ ईस्ट अँड वेस्ट. अंबरनाथ इज बेस्ट. अंबरनाथ ईस्ट वेस्ट. अंबरनाथ इज बेस्ट. आहे ना? चांगलं आहे ना? वेस्ट पण चांगला आहे, बेस्ट ईस्ट पण चांगला आहे. अजून आपल्याला बेस्ट करायचं आहे. आणि म्हणून अंबरनाथचा मी आता बाकी काही जास्त बोलत नाही. पण 2 डिसेंबरला हा शिवसेनेचा बाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील सपाट. जाऊ देतो. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत. शिवसेनेला मत म्हणजे प्रगतीला मत. निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा. निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा. निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा. निर्धार करा अंबरनाथच्या समृद्धीचा. आणि निर्धार करा या अंबरनाथवर विकासाचा भगवा फडकवण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता एकच सांगतो, 2 तारखेला आपल्याला 3 मतं करायची. 3 मतं सांगतो. 2 तारखेला आपल्याला 3 मतं करायची. 3 मतं द्यायची आहे. आता 3 मतं देताना त्यांना धनुष्यबाणच दिसणार ना. फक्त नाव बिव शोधत बसू नका. धनुष्यबाण बघा आणि बटन दाबा. एकाने 3 बटन दाबायचे धनुष्यबाणाची. हे मात्र विसरू नका. आणि एकदम असा दैदिप्यमान विजय साजरा करू. 3 तारखेला एकनाथ शिंदे विजयोत्सव साजरा करायला अंबरनाथ मध्ये आल्याशिवाय राहणार.